महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंदिवस जे काही भूकंप होत आहेत ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपलं चॅनल सांगतं की बिनधास्त बोललं पाहिजे, आपण सांगतो बिनधास्त बोललं पाहिजे. पण जेव्हा जेव्हा बिनधास्त बोलायला लागलं तेव्हा संघर्ष सुरू होतो. जसं मनोज जरांगे पाटील बिनधास्त बोलायला लागले आणि त्यांच्यावर चौकशा सुरू झाल्या, त्यांचं आंदोलन दाबण्याचे प्रयत्न झाले आणि त्यांचा मार्ग खडतर झाला. पण तरीही ते बिनधास्त बोलतायत, म्हणूनच बिनधास्त बोलत राहिलं पाहिजे. आताच्या सध्याच्या राजकारणाचा विषय जर केला तर नरेंद्र मोदी असेल, देवेंद्र फडणवीस असेल किंवा शरदचंद्र पवार असेल, या तिन्ही नेत्यांना मात देणारा एक पठ्ठ्या आता निर्माण होतोय. तो कोणता पठ्ठ्या आहे आणि त्याचं राजकारण काय असणार आहे आणि ते जरांगेच आहेत का जरांगेच्या पाठीमागं कोणीतरी सूत्र हलवत आहे, या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर. आपण पाहत आहात बोल बिनधास्त. भारतरत्न पुरस्काराचं वाटप झालं, त्यानंतर अनेक निष्कर्ष काढण्यात आले. ओबीसी समाजाला टार्गेट करून त्यांचं मतं घेण्यासाठी मोदी यांनी मोठी प्लॅनिंग केली आहे. त्या संदर्भात अनेक तर्कवितर्कही विणले गेले होते. पण यामध्ये दुसरी गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यावी लागेल की मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात आणि ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये या संदर्भात जे सरकारने भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत मध्यस्थीची भूमिका घेतलेली आहे आणि स्वतःला सेफ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी राजकारण करत आहेत, ओबीसी समाजाला जवळ घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच पद्धतीनं महायुती सरकारला म्हणजेच राज्यातील फडणवीस असेल, शिंदे असेल आणि अजितदादा असेल यांची रणनीतीसुद्धा हीच असणार आहे की राज्यातल्या ओबीसी समाजाला जवळ घेऊन त्यांचं मत ओढणं मोठी परीक्षा असणार आहे. कारण येत्या लोकसभा निवडणुकीत किमान 40 जागाच्या जर पुढं गेलं तर पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर खुश होणार आहे. कारण अबकी बार 400 पार असा जो नारा भाजपाने दिला आहे तो पाहता ओबीसी समाजाला वेगळं टाकून चालणार नाही. त्यामध्ये छगन भुजबळ यांची जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची या ठिकाणी दिसून येते. पण छगन भुजबळ यांच्या विरोधातली भूमिका दुसऱ्या ठिकाणी मनोज जरांगे घेत आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर ओबीसीची संख्या जास्त की मराठांची संख्या जास्त हा वाद प्रतिवाद गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे. पण ओबीसी समाजात अनेक जातींचा अंतर्भाव होतो, त्यामुळे कुठेतरी थोडीफार का होईना ओबीसी समाजाची संख्या जास्त असू शकते आणि त्याचा थेट प्रभाव निवडणुकीवर, मतदानावर आणि विजय पराजयावर पडू शकतो. त्यामुळं आता ही खेळी कोण खेळतंय आणि जे दिग्गज नेते समजले जातात महाराष्ट्राचे राजकारण ज्यांच्यामुळं हलू शकतं ते दोन नेते म्हणजे फडणवीस आणि शरदचंद्र पवार. आता फडणवीस यांच्यावर मोदी यांचा हात आहे, मोदी यांचं मार्गदर्शन आहे. पण शरदचंद्र पवार यांच्या पाठीमागे कोणीच नाही, ते स्वतः सर्वेसर्वा आहे. त्यांना कोणालाही उत्तर द्यावं लागत नाही, पण फडणवीस यांना उत्तर द्यावं लागतं. इथं एक जमेची बाजू पवारांच्याकडे आहे. पण या दोन्ही राजकीय नेत्यांकडे जर पाहिलं तर तिसरा एक माणूस मोठा निर्माण होतोय, तो म्हणजे मनोज जरांगे पाटील. आता मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असं जे स्टेटमेंट प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे हे वरवर जितकं सोपं दिसतं, सहज दिसतं, तितकं ते सोपं नाही आहे. यामागे मोठी रणनीती असणार आहे. तसंच ओबीसी समाजाने स्वतःचा पक्ष निर्माण करण्याची घोषणा केली, हाही एक मोठी प्लॅनिंगचा भाग आहे. तिसऱ्या ठिकाणी जलील आता छत्रपती संभाजीनगरातून नाही तर मुंबईतून लढवण्याची भाषा करतायत. हे सगळे समीकरण जर एकत्र केले तर कुठंतरी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं जो मराठवाड्यातला मतदार आहे तो मोठा आहे आणि त्याची महत्त्वाची भूमिका असू शकते. म्हणून बाकीचे राजकारणी आपापली रणनीती निर्माण करताय, बदलताय. आता दुसऱ्या ठिकाणी जर जालन्यामधून ते स्वतःचा पक्ष जर जरांगे पाटलांनी स्वतःचा पक्ष काढला किंवा ते स्वतः मैदानात उतरले अपक्ष म्हणून, तर ही सगळी खेळी पवारांची सगळी रणनीती आणि फडणवीसांची सगळी रणनीती बाजूला सारून एक वेगळा पक्ष निर्माण होईल, वेगळं राजकारण निर्माण होईल. आणि अगोदरच प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजांना खुश ठेवण्याचं काम केलं आहे. त्यामुळं ते केव्हाही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतही जाऊ शकतात किंवा ओबीसी समाजासोबतही जाऊ शकतात किंवा महाविकास आघाडीसोबतही जाऊ शकतात. कारण त्यांनी अद्याप अजूनही स्पष्ट भूमिका केलेली नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणात ही जे नवीन वादळ निर्माण होतं आहे, या वादळात मनोज जरांगे पाटील हे खूप महत्त्वाचे ठरले जाणारे आगामी काळात
त्यांचा एक शब्द सगळं निवडणुकीचं वातावरण बदलू शकतं, यात काही शंका वाटत नाही. आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.